हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुणेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 15व्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग म्हणजे परम पुरुषाचा योग. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथातं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्णपादान् सगणलिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि प्रश्न वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी. नमो आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय देव कथा दामोदाय नग्राम तारिणे. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या 15व्या अध्यायाचा अभ्यास. श्री श्री राधा गोविंद फुलेचे हे 800 आणि साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्यायाची सुरुवात करतो. शिला प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद. गुरु महाराज जयपताका स्वामी गुरु महाराज यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु हरे नमनिष्ठादास प्रभू ज्याने या अध्ययन वर्ग सुरू केला यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त आहेत त्यांनी वेगवेगळे सेवा करतात आहे त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला जर पुढाकार दिला असेल अन्वया माताजी मनीषा माताजी पूजा माताजी उद माताजी ललिता माताजी आणि मुग्धा माताजी माझा सादर नमस्कार. तर आपण काल 14व्या अध्यायामध्ये 3 गुणांनी आत्मबद्ध होतो. वैशिष्ट्य कृती आणि गुणामध्ये मृत्यू आणि गुणातीत कसे होणे. तर आज आपण 15व्या अध्यायामध्ये आपण 4 टप्पे आहे म्हणजे भौतिक जगापासून अलिप्त होणे. जसं 1 ते 5 श्लोकामध्ये आपण अभ्यास करू. स्थलानंतर म्हणजे आपण जवळजवळ आणखीन 5 श्लोकामध्ये ज्यावरती अभ्यास करणार आहोत. कृष्णा देखभाल करता म्हणून हे आणखीन 4 श्लोकामध्ये आणि वेदांत सूत्राचा सार म्हणजे आणि शेवटची 4 श्लोक पहिला आपण 15व्या अध्यायाचा सारांश आहे. श्रीभगवान् उवाच ऊर्ध्वमूलं मदः शाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदंसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हा जो वटवृक्ष आहे जे मुळा कुठे आहे तर वरती आहे आणि शाखा खाली आहे. ते फांदी त्याची खाली आहे आणि पाना म्हणजे ते वैदिक मंत्र आहे. तुम्ही चित्रामध्येही बघू शकता की वरती ब्रह्माजी आपण काल अभ्यास केला होता. आपण ब्रह्मांडचा अभ्यास केला होता तेव्हा आपण बघितलं होतं की जेव्हा गर्भदक्षा विष्णूच्या नाभीहून जेव्हा ब्रह्मांडची निर्मिती होते तेव्हा सर्वात उच्च लोक कुठला आहे तर ब्रह्मलोक आहे. तर ब्रह्मलोक वर आहे तिकडून आपले सर्व आपण भौतिक जगामध्ये येतात. आपण भूर लोकामध्ये येतात. तर हे मूळ कोण आहे तर आपले ब्रह्मा आहे म्हणजे मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहे. तर इथे तुम्ही वेगवेगळे देवी देवता आहेत त्याच्या खाली मग मग तुम्ही बघू शकता हे वेगवेगळे मनुष्य योनी आहे आणि शेवटच्या मध्ये पतन झालेला असं अ, हे आहे. वेगवेगळे पशु पक्षी आहेत. तर इथे या श्लोकामध्ये आणि काल आपण अभ्यास केला होता की जे सत्वगुणामध्ये असतात ते कुठे असतात तर ते वरच्या उच्च लोकामध्ये राहतात. जे आपल्यासारखे रजोगुणी आहेत ते कुठे येतात परत या जन्ममृत्यूच्या भूर लोकांमध्ये येतात आणि जे तमोगुणी असतात ते खालच्या योनीमध्ये त्याचं पतन होतं म्हणजे त्यांना पशु पक्षी असं त्यांना एका दुसऱ्या जन्मामध्ये
जन्म मिळत. तर इथे या चित्राचा असा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात की या वृक्षाला या वृक्षाचे गुणांची पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेले आहेत. त्याचा डहाळ्या म्हणजे इंद्रविषयी आहेत. या वृक्षाची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ते मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधलेले गेले आहे. तर असं चित्र आपण भौतिक जगामध्ये बघू शकत नाही. परंतु तुम्हाला जर असं चित्र बघायचं असेल तर तुम्ही कुठे एका नदीच्या तटावरती जावं लागेल. तिथे तुम्ही हा चित्र तुम्हाला दिसणार. असा या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की जी हा वृक्ष आहे म्हणजे जे आपण काल गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केलं त्याची मुळावरती होती. आणि इथे जर आपण नदीच्या तटाकडे बघितलं तर हे आपल्याला असं अ, दिसू शकतात की हे मूळ आहे ते वरती असतं आणि हा झाड आहे तो खाली असतो. तर या वृक्षाचे त्रिगुणा पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेले आहेत. त्याचे डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय म्हणजे आपले पाच जी इंद्रिय आहेत त्यांचा विषय आहेत. त्या वृक्षाचे मुळे खाली पसरलेले आहेत आणि ती मानव समाजात सकाम कर्म म्हणजे ज्या त्यामुळे आपण कर्मबंधातून बांधलेले जातात. जे कर्म करतात आणि त्यामुळे आपण जेव्हा फळाची अपेक्षा करतात तेव्हा आपण सकाम कर्माशी बांधलेले गेले जात आहेत. असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले आहे. आपली पाच वेगवेगळे इंद्रिय आहेत. तुम्ही पाच मोठी फांदी आहे आणि इंद्रियाचे पाच वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला खूपच आसक्ती असल्यामुळे आपण सकाम कर्मामध्ये बांधलेलं जातं. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. इथे या चित्राचा आपल्याला दिलेलं आहे की कसं आपण हे कर्मबंधातून बांधलेले जातं. पुढे भगवान म्हणतात या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभव येत नाही. यांचे आदी अंतानी आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलावर मुळच गेल्या या वृक्षाचा निश्चय अनासक्त रूपे शास्त्राने छेदून टाकले. मनुष्य असा असताना सुद्धा की ज्या ठिकाणी गेला पुन्हा परत परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टीचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे या परमपुरुषाला या ठिकाणी सरणे गेले पाहिजे. तर इथे जसं आपण अभ्यास केला की ज्याच्या मुळाखाली मुळावरती आहे आणि झाड खाली आहे ह्याच्या भौतिक जगामध्ये नाही पण वास्तविक मध्ये नाही परंतु अ, आपल्याला हे सांगायचा भगवान प्रयत्न करतात की अ, हा वृक्ष वास्तविक रूपात या जगात अनुभवत नाही. यांचे आदी अंत आणि आधार आधार कोणी जाणू शकत नाही. तर इथे ज्या चित्रामध्ये हे दिलेलं आहे मोठा वृक्ष आहे त्याला जर मधून तुम्ही कापला तर आपण त्याचा आदी काय आहे अंत काय आहे आणि आधार कोणी जाणू शकत तसं आपल्याही आपण कोण आहे तर आपल्याला आपण कोण आहे ते आपले वडील आपल्याला सांगतात. आपले आजोबा कोण होते ते आपले वडील आपल्याला सांगतात. तर जोपर्यंत आपले वडील आपले आजोबा आपल्याला सांगत नाही ते कोण होते तोपर्यंत आपण जाणू शकत नाही. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करते. जोपर्यंत आपण आपल्या वडिलांकडे आपण विचारायचं की त्यांचे आजोबा कसे दिसत होते, ते त्यांचे आजोबा कसे दिसत असे आपण जर प्रश्न विचारत गेले तर आपण शेवटची आपण विष्णूकडे पोहोचू शकतात. असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. की आपण मूळ शोधावं लागतं. कारण जे झाड कापलेलं आहे, परंतु जे मूळ कुठे आहे ते त्यांनी शोधलेलं आहे. परंतु जेव्हा आपलं मूळ कुठे आहे? जसं मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही मी तुम्हाला सांगतो, की ब्रह्मलोक हे सर्वात वरचा आपला ब्रह्माचा लोक आहे. तर जेव्हा भगवाने सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा त्यांनी अ, ब्रह्माचा जन्म झाला. म्हणजे ते आपले मूळ आहे. तर आपण जर मूळ शोधून गेले, तर आपल्या ब्रह्माकडे गेले, तर ब्रह्माहून आपण पुढे आणखीन त्यांचं विष्टण होऊन आपण भगवान श्रीकृष्णाकडे आपण पोहोचू शकतात. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, "न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद्वंता न निवर्तन्ते तत्तां परमं मम." त्या माझ्या परमधामाला सूर्यचंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. ते ज्या धामाला पोचतो तो पुन्हा या भौतिक जगात परत येत नाही.
तर इथे तुम्ही दोन चित्र वेगवेगळे बघू शकता. तर पहिला जे डावी बाजूला चित्र आहे तो भगवानाचं शाश्वत धाम, जे जसं आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता. ते काय आहे तर ते गोलका वृंद आहे. ते काय आहे, शाश्वत धाम म्हणजे तिकडे सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. ते सर्व स्वयंप्रकाशित असतात. सर्व गोष्टी तिकडे प्रकाशित असतात. आपल्याला कसं आता अंधारा झालेला आहे, तर आपल्याला ट्यूबलाईट लागते, कुठेतरी आपल्याला टॉर्च लागणार आहे. जर स्ट्रीट लाईट नसेल तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या लाईट लागतात. नंतर आपण गाडी वगैरे चालवतात तिथे तिच्यासाठी पण आपल्याला लाईट लागतं. तर इथे आणि कुठेतरी कुठे लाईट नसेल, आपल्याकडे सायकल असेल, तर आपण चंद्रावरती अवलंबून असतात, कारण त्यांचाही प्रकाश असतो. परंतु आणि उद्या सकाळ झाली की आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळणार. तर भगवंताचा जो शाश्वत धाम आहे, गोलोकावृंद आहे, तिथे सूर्य, चंद्र, अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही, कारण ते सर्व स्वप्रकाशित आहे. तर भगवान पुढे म्हणतात, आपण दुसऱ्या जो चित्र आहे, की आपला जो ब्रह्मांड आहे, पृथ्वी आहे, तिकडनं जो मनुष्य इकडे भगवंताचा गोलकावृंदाकडे आला, तर तो पुन्हा या भौतिक जगामध्ये, म्हटले इथे जिथे जन्म मृत्यू आणि जरा व्याधीचं चक्र आहे, तिकडे तो येत नाही, असा या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, ममेवांस जीवलोक जीवभुक्तो सनातन मनसष्ट्यानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. बद्ध जगातले जीव हे माझ्या सनातन अंश आहे. बद्ध जीवामुळे ते मनासहित सहा इंद्रियाशी कठीण संघर्ष करीत आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात, एका फुलपाखरू सारखा फुल आहे, एका झाड आहे. तर त्यातले एक 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 ते पानं सुटे झालेले आहे. म्हणजे भगवान काय म्हणतात, की बद्ध जगातले जीव म्हणजे आपण आपण सर्व काय बद्ध जीव, कारण आपण जेव्हा भौतिक जगामध्ये आपण जन्म पृथ्वीमध्ये येतात, तेव्हा आपण त्रिगुणेमध्ये बांधलेले जातात, म्हणून आपण बद्ध जीव आहे. ते कोण आहे तर हे माझे सनातन अंश आहेत. मी एका झाड आहे, त्याचे वेगवेगळे जे अ, पानं आहेत, ते काय आहे, ते भगवानचे सनातनांच आहे. आपण हे भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण बघतात, की एक मोठा झाड असतं, त्याला वेगवेगळ्या फांद्या असतात, नंतर त्यांना पानं असतात, फळं असतात. तर पान एक 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 जेव्हा त्या पान नवीन येतात, नवीन येऊन ते त्याचं मोठं होतात आणि ते खराब झाला की तो पडून जातं. म्हणजे आपला जीव सारखाच आहे. ते एक एक जीव भगवंताचे सनातन अंश आहे. पान हे जसं झाडाचा अंश आहे, तसं आपणही भगवंताचा सनातन अंश आहे. बद जीवनामध्ये मनासहित सहा इंद्रिया कठीण संघर्ष करतो. आपली पाच इंद्रिया आणि मन हे सहा इंद्रिया कठीण संघर्ष करत आहे. कारण आपण जे पाच इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये सत्व रजोगुणाचा जो आपण 2 दिवसापूर्वी अभ्यास केला होता, की त्याच्या रस्सिकेस चालूच असतात. आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या इंद्रिय भोगीचा आपण प्रयास करत असता. आपण नेहमी कुठे ना कुठेतरी आपण सकाम कर्म करत असतात, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. शरीरम यद्वाप्नोति यच्च प्यामुत्क्रमात् यच्चाप्युत्क्रामीतीश्वर गृहे त्वयतानि संयाती वायुर्गंधानि वाशयात. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगातले आपल्या बरोबर जीवातले विविध संकल्प एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एका प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. तर इथे भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात, की जसं आपण कुठेतरी आपण फिरायला जातात, तेव्हा आपण एक चांगल्या असा बाग असतात, तिकडनं जर आपण जर गेलं, तर आपल्याला चांगल्या तिकडे जे फुल असतात, त्यांचा आपल्याला चांगला असा सुवास येतो, म्हणजे त्यांची गंध येतो. जर आणखी थोडं पुढे गेल्यावर कुठेतरी आपल्याला गटार वगैरे भेटली, तर आपल्याला त्याचं घाण वास येणार आहे. तर इथे भगवान हे सांगायचा प्रयत्न करतात, की ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन, त्याचप्रमाणे भौतिक जगातले जीव आपल्या बरोबर जीवनातले विविध संकल्प एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातात. जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की आपण जन्म होतो त्याचप्रमाणे आपल्या दुसरा शरीर तयारी सुरू होते. जसं जसं आपण कर्म करतात त्याप्रमाणे आपला दुसरा देह तयार होतात. आणि इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, की अशा रीतीने तो एका प्रकारचा देह धारण करून पुन्हा दुसरा देह शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. तर जर आपण फक्त सकाम कर्म केले, तर आपण कालही मी तुम्हाला चार वेगवेगळे आपण मी उदाहरण दिलं होतं,
की ज्या स्त्री फार कपडे कमी घालतात ते त्यांना दुसरा जन्म एका झाडासारखं होतं. नंतर आपण ते मांस भक्षण करतात तर त्यांचा दुसरा आपण त्याचं दुसरा देह कुठला असतात ते खालच्या योनीचा पशु म्हणजे जो हिंसक पशुसारखं होतं. आणि जे लोक काही काही वेळपर्यंत झोपत असतात त्याने एक अस्वल सारखा. आणि शेवटचे जो दारू वगैरे पितात, मदिरापान असतात ते करतात त्यांना काय होतात तर एका डुकरासारखं. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपण वेगवेगळे कर्म करतात, सकाम कर्म करतात की विकर्म करतात, म्हणजे जे शास्त्रामध्ये लिहिलं नाही ते कर्म करतात, त्याप्रमाणे आपला दुसरा शरीर तयार होतं असं. आणि जोपर्यंत जेव्हा आपण पहिलाच शरीराचा त्याग करतो त्याप्रमाणे आपला दुसरा देहाला आपण प्राप्ती होते. आणि जे काही आपण ह्या जीवनामध्ये संकल्प घेतलेला आहे, जसं आपण 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलं होतं, की जे मृत्यूवेळी ज्या मनामध्ये आपल्यामध्ये जी इच्छा असेल, त्याचप्रमाणे आपला दुसरा देह आपल्याला भगवान देतात. असं आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता. इथेही या श्लोकामध्ये भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे जीव दुसऱ्या स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेल्या कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारचे इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारचे इंद्रिय समूहाचा उपभोग घेतो. म्हणजे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपले 5 इंद्रिय आणि एक मन म्हणजे हे 6 वेगवेगळे आपले इंद्रियाचा आपण गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केलो, की अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर म्हणजे जे पंचतत्वाचे शरीर आहे, त्याला स्थूल शरीर म्हणतात. आणि मन, बुद्धी आणि अहंकार त्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे आणखीन एक शरीर आहे, ज्याला आपण आत्मा म्हणून म्हणतात. तर हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण कठोपनिषदची वार्ता घेतली होती, तेव्हा आपण अभ्यास केला होता. आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. तर भगवान इथे या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगतात, की अशा प्रकारे जीव दुसरा स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झाले कान, नेत्र, जिव्हा म्हणजे आपलं मन. आपला जो कठोपनिषदची आपण वार्ता घेतली कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, की याचे आपले 5 वेगवेगळे इंद्रिय आहे. त्याचा लगाम कोणावरती आहे तर मन आहे. मनाचा लगाम कोणावरती आहे तर बुद्धीवरती आहे. जोपर्यंत मन आणि बुद्धीपर्यंत मन आणि बुद्धीपर्यंत आपण जेव्हा इंद्रिय विषयाचं आपण नियंत्रण करत नाही, तोपर्यंत आपला जो आत्मा आहे, जो प्रवासी आहे, त्याचा आपण उद्धार करू शकत नाही. कारण आत्माचं आत्माचा गुण काय आहे? तर तो आध्यात्मिक आहे. म्हणजे त्याचं नेहमी नामस्मरण करायचं. कारण आपण भगवंताचे अंश असल्यामुळे ते शाश्वत आहे. अनादी आहे. आणि ते प्रत्येक हृदयामध्ये स्थिर असल्यामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही. कारण भगवंताने त्रिगुणी माया अशी रचलेली आहे, की आपण इंद्रिय विषयाच्या भोगामध्येच अडकले असल्यामुळे आपण ह्या बद्ध जीवनमध्ये आपण राहतात. म्हणजे असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की आपले जे 5 इंद्रिय आहे आणि आपलं मन, त्यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारची आपल्याला ध्येय मिळतं. आणि आपण फक्त इंद्रियाविषयी भोग करायचं असल्यामुळे आपण वेगवेगळ्या जन्मामध्ये, चक्रामध्ये आपण अडकले असतात. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, उत्क्रामंतीं स्थितं वापि उच्चानीं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारचा देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. तर आपण इथे भगवान म्हणतात, की जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो असेल प्राकृतिक गुणांमध्ये तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे जसं आपण अ, जसं मी तुम्हाला सांगितलं, की जसं आपण जन्म होतो तसंच आपलं दुसरा शरीर तयार होतं. जसं जसं आपण कर्म करतो, सकाम कर्म, विकाम कर्म, निष्काम कर्म, त्याप्रमाणे आपलं दुसरा तयार होतं. इथे आपल्याला हे 2 उदाहरण दिलेले आहे. एका तुम्ही वरची चित्रामध्ये बघू शकतात, की एका सूट घालून एका मनुष्य आपल्या कामावरती जायला निघला आहे. परंतु त्याची गाडी आता खराब झालेली आहे. तो कामावरती पोहोचला नाही. तर त्याने गाडी उघडली आणि गाडी बंद पडलेली आहे. तर आता गाडी कशी चालू करायची त्याला ज्ञान नाही. म्हणजे इथे भगवान हेच म्हणतात, की जे मूर्ख आहे त्यांना ज्ञान नाही, की असं कसं ही गाडी कशी चालू करायची आणि मी कसे आपल्या ऑफिसवरती जाऊ. तर खालच्या चित्रामध्ये बघू शकतो, की दुसरा एक मेकॅनिक आहे, जो गॅरेज वगैरे चालवतो. तर त्यांना ज्ञान आहे.
तर इथे भगवान हेच म्हणतात की जीव आपला देहाचा त्याग कसा करतो तसे प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग करतो हे मूर्ख जाणू शकत नाही. म्हणजे आपण एक कार सारखं आहे की आणि आपल्याला ज्ञान नाही की आपण हे कसं प्राकृतिक गुणाचा प्रभाव आपल्या असल्यामुळे आपल्याला ज्ञान नसतात. परंतु ज्याला ज्ञान चक्षु आहे तो सर्व पाहू शकतात. म्हणजे म्हणून ते ज्याने ज्ञान घेतलं आहे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे आणि आपण आत्माचं कल्याण केलं पाहिजे कारण त्याचा स्वभाव शाश्वत आहे, तो आध्यात्मिक आहे. मग तोच हे सर्व पाहू शकतो. कारण आपण हे ज्ञान घेतलं नाही. हा जो वरतीच्या चित्रामध्ये जे मनुष्य आहे, त्याला कारचं ज्ञान नाही. त्याने फक्त कार घेतलेली आहे. पण त्या खालच्या चित्रामध्ये जो मनुष्य आहे, तो एक मेकॅनिक आहे. त्याने ज्ञान घेतलं म्हणजे त्याच्याकडे ज्ञान चक्षु आहे. आणि ते सर्व काही गाडीमध्ये काही फॉल्ट आलेले आहे, तो पाहू शकतो. पण वरच्या चित्रामध्ये जो मनुष्य आहे, तो पाहू शकत नाही. तसंच आपलाही आहे, की आपल्याला ज्या लोकांना ज्ञान आहे, ते सर्व पाहू शकतो. पण ज्यांना ज्ञान नाही, ते फक्त प्राकृतिकच्या गुणाचा प्रभावामुळे ते वेगवेगळे कर्म करतात आणि असे लोक मूर्खासारखे वागतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात की प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्याने आत्मसाक्षात झाले नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. तर इथे तुम्ही चित्रामध्ये चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्यासोबत वेगवेगळे हे योगीजन आहेत. तर त्याने प्रयत्न केले हे की आत्मसाक्षाती कसे करायचं. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे, मन म्हणजे आपली जे 5 वेगवेगळे इंद्रिय आहेत, त्याच्यावरती नियंत्रण करणारं आपलं मन आहे. मग त्याचा आपण विकसित करत नाही. कारण आपण फक्त इंद्रिय भोगाचा असल्यामुळे आपण त्यांना विकसित करत नाही. आणि ज्यांना आत्मसात झाले नाही, ते प्रयत्न करूनही काही घडत नाही, हे जाणू शकत नाही. आत्मसाक्षात्कार करण्यासाठी आपल्याला मनावरती नियंत्रण केलं पाहिजे आणि मनाचं नियंत्रण बुद्धीद्वारा आपण करू शकतात. आणि हे सर्व काय तर सतत आपण त्याचा अभ्यास केल्यावरती आपण कुठल्याही गोष्टीवरती आपण नियंत्रण करू शकतात. जसं आपण 6व्या अध्यायामध्येही आणि 5व्या अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या अभ्यास केला होता, की मन आपला मित्र आणि शत्रू दोन्ही असतो. ज्याचं मन आपल्या नियंत्रण आहे, तो त्याचा मित्र आहे आणि ज्याच्या मनावर नियंत्रण नाही, तो त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे आपण अभ्यास केला होता. पुढे भगवान म्हणतात, की अखिल जगाचा अंधकार नाहीस करण्याचे सूर्याचे तेज माझ्यापासून उच्चारित होते आणि व चंद्राच्या अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होतं. तर हे सर्व भगवंतानी सूर्य आणि चंद्र काल आपण अभ्यास केला होता. परवाच्या दिवशी जेव्हा आपण विश्वरूप दर्शन बघितलं होतं, तेव्हा आपण अभ्यास केला होता, की भगवंताचे जे 2 डोळे आहेत, ते एक सूर्य आणि चंद्र आहे. म्हणजे ती एक त्यांची शक्ती आहे. तर भगवान म्हणतात, अखिल जगाचा अंधकार नाहीच करणार आहे. म्हणजे जेव्हा आपण अंधकार असतात, आता अंधकार झालेला आहे. उद्या सकाळी जेव्हा सूर्य उदय होणार, तर तेव्हा अंधकारचा नाश होणार. म्हणजे ते कोण आहे, तर भगवंताची एक उत्सर्जित त्याची शक्ती आहे आणि चंद्राची व अग्नीची तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. तर अग्नीमध्ये जो तेज आहे आणि चंद्राचा जो तेज आहे, कारण चंद्र आपल्याला आपले जे फळ आणि भाजी आहे त्याच्यामध्ये चव जी येते ते प्रकाशामध्ये असतात. म्हणून भगवान सूर्य, चंद्र आणि अग्नी हे सर्व काय आहे तर हे भगवानाची शक्ती आहे. असं इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, गामा विषयच्या भूतानी धार्यम हम मोजसा उष्णामी चौषधी सर्वं सोमो भूत्वा रसात्मक. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझे शक्तीवर ते आपले कक्षेत स्थिर राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतीचा जीवनरसाचा पुरवठा करतो. तर भगवान इथे या श्लोकामध्ये म्हणतात, की मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो. आपण फक्त एक ह्या लोकाचं आपल्याला ज्ञान आहे. पण भगवान काय म्हणतात, की मी प्रत्येक ग्रहलोकात जसं हे आपण एक ब्रह्मांडचा बघितलं, तर किती आपण लोक आहे, तर आपण 14 लोक वेगवेगळे लोक आहे आणि आपण फक्त 7व्या लोकामध्ये राहतात आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षात स्थिर राहतात. जसं आपली पृथ्वी आहे, ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर ती आपल्या कक्षेत फिरते. सूर्य आपल्या कक्षेत फिरतो. चंद्र आपल्या कक्षेत फिरतात.
मी चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे जीवन रसात पुरवठा. जसं मी तुम्हाला गेल्या श्लोकामध्ये सांगितलं की चंद्र काय करतात, तर हे वनस्पतीचा जीवन रसाचा पुरवठा म्हणजे हे सर्व जे काय आपल्याला फळं वगैरे गोड वगैरे राहतात, आंबट असतात, हे सर्व जीवन रस भगवान चंद्र ते पूर्ण करतात. हे सर्व भगवंताची शक्ती आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कारण पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये फिरते. पृथ्वी जर इकडे तिकडे गेली तर आपला 24 तास आहे ते काही वेळा 36, काही 48 तास पण होऊ शकतात. परंतु भगवंताची शक्तीमुळे ते आपल्या कक्षेत स्थिर राहतात आणि त्याचप्रमाणे ते गती करतात असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचनम्य चतुर्विधम. सर्व प्राणी मात्रांच्या देहामध्ये जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारचे अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की आपली जठराग्नी आहे म्हणजे आपण जे पाच तत्व आहे त्यातलं अग्नितत्व म्हणतात तो आपला जठराग्नी आहे. म्हणजे ते सर्व प्राणी मात्र देहावर जठराग्नी मी आहे म्हणजे जे भगवंताची जी पाच शक्ती आठव्या अध्यायामध्ये आपण जे पंचमत पंचमहाभूताच्या शरीराचा जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा अग्नी एक तत्व आहे आणि तो काय आहे तर जठराग्नी. जठराग्नीमध्ये जेव्हा अग्नी असतं तेव्हा आपण जे काय अन्न ग्रहण करतात त्याचं पाचन होतं आणि पाचन झाल्यामुळे तो अन्न प्राणवायू जे असतं ते प्राणवायूने आपण अन्न आपल्या जठराग्नीमध्ये जातात आणि जेव्हा अन्न पाचन होऊन जातात त्याला आता आपल्या शरीरातून बाहेर काढायला लागतं. तर त्याला आपण अपान वायू म्हणजे अपान वायूची गरज लागते. दोघांची हे दोन वायूच्या संयोगामुळे आपण शरीरामध्ये भूक लागतात आणि जे काही अन्न ग्रहण करतात ते जे अन्नाचं पाचन होतं आणि न पाचन झालेल्या आपलं अन्न आपल्या शरीरातून बाहेर निघून जातं आणि त्याच्यासाठी हे दोन वायू भगवान भगवान देतात आणि जठराग्नीमध्ये जो अग्नी आहे तोही भगवान आणि चार प्रकारचे अन्न आहे त्याचं पाचन भगवान करतात असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केले. तर पंचमहाभूताचं जो एक तत्व आहे तर आपला अग्नी तो भगवंता आपल्याला जठराग्नीमध्ये म्हणून तिथे राहतात असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. सर्वस्य चाहं सुधीर सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानं पोहनं च वेदैश्च सर्वेऽहमेव वेद्यो वेदांत कृद्वे विधेव चाहं. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती ज्ञान व विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारा जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं आता इथे चित्रामध्ये बघू शकता ते प्रत्येक हृदयामध्ये स्थित कोण आहे तर मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की ते शिरोदक्षाय विष्णू जे आपल्या हृदयामध्ये जीव आत्मा म्हणून राहतात आणि अम, आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होते. तर स्मृती म्हणजे काही लोक जे अभ्यास करतात त्यांना वाटतं की मी खूप हुशार आहे, माझे 90 ते 95% हे मार्क्स आलेले आहे. परंतु भगवान काय म्हणतात की स्मृती ही माझ्यापासून आहे. काही लोकांना खूप ज्ञान असतं ते ज्ञान ही भगवंतच देतात आणि विस्मृती म्हणजे जे म्हातारपण जेव्हा येतात तेव्हा आपण काही लोक आपण तुम्ही बघता की त्यांना जर तुम्ही 5-10 मिनिटापूर्वी काही गोष्ट सांगितली असेल तर ते विसरून जातात. म्हणजे विस्मृती ही कोण आहे तर ही भगवंत देत आहे आणि सर्व वेदांद्वारा जाणण्याचा योग्य मीच आहे. तर आपण वेगवेगळ्या जे चार वेग 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 वेद वेद आहे त्यांचा जाणणं योग कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहे. निसंदेश मीच वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाता ही मीच आहे. तर आपण जेव्हा अ, त्यागाचं चक्र बघितलं होतं तर त्यागाच्या चक्रामध्ये आपण अभ्यास केलो की वेगवेगळ्या वेदाद्वारा आपण जाणू शकतो की आपण आपलं कर्म कसं केले पाहिजे. आपण जे 3 प्रकारचे कर्म आहे ते वेदामध्ये दिले आहेत त्याप्रमाणे आपण कर्म केले पाहिजे. म्हणजे भगवान इथे या श्लोकामध्ये हे सांगतात की वेदांचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
पुढे भगवान म्हणतात, च्युत क्षर आणि अच्युत अक्षर हे असे दोन जीव दोन वर्गात आहे. जीवाचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगातील सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगातल्या प्रत्येक जीवाला अच्युत म्हणतात. अच्युत म्हणजे क्षर, म्हणजे त्याचा क्षर होऊन जातं, म्हणजे त्याचा त्याग होता. आणि अच्युत म्हणजे अक्षर. या जीवाचा जेव्हा जो जीव शाश्वत राहतो त्याला अच्युत म्हटलेले आहे. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की आपण भौतिक जगामध्ये राहतात. आपलं शरीर हळूहळू आपली वय वाढते, तसं तसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आजारपणा येतात. म्हणजे आपलं शरीर काय आहे, तर क्षर आहे. परंतु आध्यात्मिक जग म्हणजे भगवंताचं जो शाश्वत धाम आहे, ते काय आहे, ते तिकडचं जो शरीर आहे त्याला अच्युत म्हणलेलं आहे. कारण तो अक्षर आहे, म्हणजे त्याचा क्षर होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही, तो शाश्वत राहतो, त्यांचा देह शाश्वत असतो. परंतु आपला जो जीव आहे तो क्षर आहे. आपण भौतिक जगामध्ये राहतात, म्हणून आपण जन्म मृत्यू आणि जरा आणि व्याधी आपल्याला होतात. परंतु आध्यात्मिक जग आहे, तिथे अच्युत असल्यामुळे तिथे जन्म मृत्यू जरा व्याधी चक्र असं त्यांचा चक्र नसतं, फक्त ते शाश्वत असतं. पुढे भगवान म्हणतात, या दोघा व्यक्त आणि परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहे आणि त्याचे लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचा पालन पोषण करतात. तर हे आपण च्युत आणि अच्युत असं दोन आपण वेगवेगळे शरीर बघितलं. परंतु भगवंताचे जे शरीर आहे ते काय आहे, ते अव्ययी आहे. म्हणजे जसं आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की ते कुठल्याही जन्म घेत नाही, त्यांचा मृत्यू होत नाही, फक्त ते अवतीर्ण होतं. ते एक त्यांचं जे कार्य घेतलेलं आहे, तिथे कुठेतरी अधर्म झालेला आहे, कुठेतरी त्याचा भक्ताचा कुठेतरी त्रास झालेला आहे, त्यांना वाचवायसाठी ते अवतीर्ण होते, ते जन्माला येत नाही. म्हणजे त्यांचं शरीर अव्ययी आहे, म्हणजे भगवंत आहे. त्यांचा कधी जन्म आणि मृत्यू आहे, ते क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे त्यांचं दिव्य शरीर आहे. आणि ते सर्वांचे त्रिलोकामध्ये प्रवेश करून आपल्या सर्वांना ते पालन करत आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. यस्मात्क्षरमतिं तोहम क्षरम दपिजोतमम अतो अस्मि लोक वेदे च प्रथित पुरुषोत्तम. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगात मध्ये तसेच वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की जेव्हा चांगले आपली शरीर असतात, तेव्हा आपण वेगवेगळ्या आपण क्रिया करू शकतात. जसं जसं आपण म्हातारपणा येतात तेव्हा आपण बघू शकतात की आपलं शरीर म्हातारपणा येतात. तर भगवान इथे या श्लोकामध्ये बघू शकतात. आणि हे दोन्ही चित्रामध्ये बघू शकतात की मी अच्युत आणि च्युत यांच्या अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे सर्वश्रेष्ठ आहे. आणि जगामध्ये तसेच वेदांत सूत्रामध्ये पुरुषोत्तम, म्हणजे जो पुरुषामध्ये जो उत्तम आहे त्याला पुरुषोत्तम म्हटलेले आहे. इथे या श्लोकामध्ये आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की भगवान श्रीकृष्ण जे अवतीर्ण झाले होते, ते त्यांचं शरीर ते दिव्य होता, सर्वश्रेष्ठ होता. आणि तुम्ही त्यांचं जे चतुर्भुज आहे, त्यांचे वेगवेगळे भुजा आहेत, ते काय आहेत, ते जगाचे तसेच वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून त्यांना ओळखले गेले आहे. हे शरीर आहे. असं हे दोन चित्राचं आणि हे श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की गेल्या श्लोकाचा, की इथे तुम्ही बघू शकता की भगवान श्रीकृष्ण, ज्याला आपण विष्णू म्हणून आपण करतात, हे वेगवेगळे देवी देवता, तुम्ही इथे भगवान श्री शंकर पण त्यांना नमस्कार करतात, ब्रह्माही त्यांना नमस्कार करतात, आणि वेगवेगळे अ, ऋषी पण त्यांना नमस्कार करतात, त्यांची पूजा करतात. कारण त्यांचं शरीर दिव्य आहे आणि सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तमामध्ये पुरुषोत्तम असं भगवान श्रीकृष्ण आहे, असा या श्लोकामध्ये आणि या चित्राचा तात्पर्य आहे. तुम्ही इथे चित्रामध्येही बघू शकतात की हे सर्व देवी देवता त्यांचा उपासना करतात. भगवान शंकर आपला पत्नी पार्वतीही नाही त्याची स्तुती करताना इथे दाखवलेलं आहे. यो मावेव समूढा जानाति पुरुषोत्तमं स जनंती मा सर्व भावेन भारत. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भरतमा, तू माझ्या भक्तीमध्ये पूर्ण
पूर्णपणे संलग्न हो. भक्तीमध्ये तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतं. तर आपण गेल्या श्लोकामध्ये आणि गेल्या स्लाइडमध्ये बघितलं, की भगवान श्रीकृष्ण ते परमपुरुष आहे, दिव्य आहे आणि पुरुषोत्तम आणि उत्तम आहे. म्हणून ते भगवान हेच म्हणतात, की जो मला संशय येईल. आपण अनन्य भक्ती म्हणजे फक्त भगवानच सर्वोच्च देव आहे. त्यांचीच आपण संशय रहित पण आपण कुठल्या मनामध्ये शंका न ठेवता फक्त भगवान पुरुषोत्तम म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. आणि भगवान इथे दुसऱ्या चित्रामध्ये भगवान श्री शंकर आणि पार्वतीही त्यांची स्तुती करतात आणि त्यांचीच उपासना करतात. त्यांची भक्तिपूर्ण त्यांची पूजा करतात. आणि आपण इस्कॉनचे किती जे काही आपले मंदिर आहे त्याच्यामध्येही आपण फक्त काय करतात भगवान श्री कृष्णाचीच आपण संशय रहित आपण त्यांची उपासना करतात आणि भक्तीमध्ये आपण संपूर्णपणे संलग्न होऊन त्यांनाच पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर म्हणून त्याची पूजा करतात. मग असा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपणही संशयरहित भगवान श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर आहे म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे आणि त्यात कुठलाही आपण संशय न ठेवता केला पाहिजे असा या श्लोकाचं तात्पर्य आहे. हेच आपल्याला चित्रामध्ये भगवान श्री शिवशंकर आणि पार्वतींनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हे निष्पाप अर्जुना, या वेदक शस्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि आता तो मी तुला प्रकट केला आहे. जो कोण हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारा सिद्ध होतं. तर हे जे ज्ञान आहे, कारण भगवान कोण आहे? पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर आहे. हे ज्ञान आता भगवानाने अर्जुनाला दिलेलं आहे आणि ते काय आहे तर वेदांत शास्त्राचं परमगुह्य. परमगुह्य म्हणजे जे ज्ञान घेऊन आपण दुसरा तिसरा कुठलाही आपला जन्म झाला तर तो ज्ञान आपल्याकडेच राहतो. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा आपण वेगवेगळ्या ज्ञान घेतो. आपण गणितशास्त्र आहे की विज्ञानशास्त्र आहे ते आणखीन अनेक वेगवेगळ्या जे इंजिनिअरिंग वगैरेचं आपण ज्ञान घेतो. परंतु जेव्हा आपलं मृत्यू होतं तेव्हा आपले जे काही सर्टिफिकेट आपण मिळवलेले आहे ते काय होतं ते अगदी भावाने आपले नातेवाईक आपल्याला ते विकून टाकतात. म्हणजे आपण जेव्हा आपला शरीर जेव्हा शरीरातून आपला आत्मा निघून जातो तेव्हा आपलं शरीर जो बद्ध शरीर आहे तो एका स्थूल शरीर सारखा राहतो आणि आपला जो ज्ञान आहे तो आपलं शरीर बरोबर आपलं ते नष्ट होऊन जातं. परंतु भगवानाने हे जे ज्ञान अर्जुनला दिलेलं आहे तो वेदांत शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि ते भगवंताने त्याला दिलं आहे. आणि हा जो ज्ञान आहे जो बुद्धिमान जातो तो त्याच्या प्रयत्नाद्वारे तो सिद्ध होतो असं या भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केलाय. आणि आपण 9व्या अध्यायामध्ये आपण भगवंतांनी सांगितलेलं आहे की भगवंत आपल्याकडे 56 भोगाची अपेक्षा करत नाही. ते भक्तिभावाने ते निष्काम कर्म ते अनन्य भक्तीनेच द्वारा आपल्याला त्याची भक्ती करायला सांगतात. आणि इथे या अं, अध्यायामध्येही आपल्याला भगवंतांनी हेच सांगायचा प्रयत्न केलाय तो आपण संशयरहित भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर आहे आणि त्यांचीच पूजा केली पाहिजे असा पूर्ण अध्यायाचा तात्पर्य आहे आणि या श्लोकाचाही तात्पर्य आहे.